चला भाऊ आता आहे ना माही चिमणी जाईल निघून एवढ्या महिन्यामध्ये लग्न होऊन जाईल तिचं. काय आता ती गेल्यावर कसं होईल. हं? पण आता काय करावा. तर ठेवायची वस्तू नाही आहे. पुढे जातीला आपल्याजवळ ठेवणं चुकीचं आहे. वयात आले म्हणजे लग्न करून देणं ती तिच्या घरी जाणं ते योग्य राहतं. हां असं आहे. ती गेल्यावर तर मला हाताने स्वयंपाक पाणी कपडेला ते धुवावं लागतील. पण तिच्या आईला एवढी लाज नाही वाटली का आपली पोर लग्नाजोगती आली ना आपण कसं निघून जावा. हां आता मी वनवासात पडलो. आता पुरीचं लग्न केलं म्हणजे मी एकटाच राहिलो. पण आता काय करणार नावीलाच आता. गण शोधलं तिला पण नाही तपास लागला तिचा. कोणाचा फोन वाजवायला घेऊन. हॅलो. हॅलो. काय हो बोला का. कुठं आले तुम्ही. अहो कसलं मंदिर आहे गाड्या. हा बजरंग बली म्हणजे मारुती मंदिराजवळ आलोय हो. मार्केट माझ्या जवळ आहे का. हा आता कसं यायचं सांगा ना. मग तुम्हाला घर गावसाना का आमचं. नाही ना राव. बरं एक करा आता तिला मी काय तिला मोठं वडाचं झाड आहे पा. बर वडाच्या झाडाचं मारुती मंदिराच्या पाठी मागून वडाच्या झाडाजवळ हा. सरळ या सरळ. अच्छा अच्छा अच्छा. हा शेवटचं घर आपलंच आहे. बरं बरं. हा तिला डायरेक्ट तुम्हाला सांगतो निंबाचं झाड आहे कडीपत्त्याचं झाड आहे पेरूचं झाड आहे तिथे या. सरळ रस्त्याला लागलो का मग तुमचं नाव विचारेल मी. हा बाबराव बाबराव नाव आहे माझं. बरं बरं ठेवा पण. हो हो या या. ओके. चला बा ते पाहुणे येऊ राहिले. चुकली होती वाटतं त्याला घर गावसा ना. चला आता मी तयारी लागतो पुरीचं काय चाललंय पाहतो. काय 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 करू राहिली. काय नाही दादा एक झाडून काढलं. तू तर पाहुणे यायच्या आतच लगेच साडी बिडी आवरून बसले बा. तेव्हा मला आई सांगायची ना हा. की पाहुणे यायचे असले की बायला साडी घालावं लागत. हा का मग तू त्याच्या आधीच तयारी तेव्हा. हा. आणि झाडझूड आता करू राहिली ते कपडे खराब नाही व्हायचे का. नाही आधी झाडझूड करून घ्यायची मग कपडे घालायचे. हा आता जाऊ दे ना दादा घातली तर कशाला काढायला लावी त्या. बरं मी काय म्हणतो पाहुणे आले मग तू आता तयारी कर काय. हा. तू आता काय बाहेर येऊ नको. तयारी झाली माझी सगळी. हा. फक्त आहे ना दगडी पोहे भिजत घाली ती. ए, म्हणलं पोहे भिजत घालते आता. उद्योग नाही करायचे काहीच आता. का बरं? आतापर्यंत आहे ना एक पोतभर पोहे वाया गेले आपले वाया. हा खाऊन जाते नुसते लोक घरी गेले का मग त्या फोन करतो तुम्हाला. त्यापेक्षा पोहे नाही करायचे चहा नाही करायचे ते पाहुणे. मम्मीमुळे झालं सगळं. हा. मम्मीने नाव खराब करून ठेवलं म्हणून लोक नाही म्हणतात लग्न करायला आणि म्हणते आम्ही फोन करू म्हणून. म्हणूनच माझं त्याला तोवर आता काहीच करायचं नाही नाश्ता पाणी. मम्मी जर अशी निघून गेली नसती तर आतापर्यंत मला लग्न होऊन 4-5 पोरं असते मला. जाऊ दे गेली तर मरू दे. मग आता काय करणार आता जो पोरगा पाहायला आला त्याच्याच संग गेली ती. हा मग असं जावय सांग कोणी पळून जात्या का वाहणारा जावय होता ती. तेच मी म्हणलं पाहू तर मला पाहिले येले आणि एवढी गुलुगुलू काय करू राहिली. ती नवर देवाला त्या कोपऱ्यात घेऊन उभी राहिली होती. बोलत होते ना. हा आणि मी बसतो त्याच्या जोडीदाराशी बोलत मध्ये. हा ना. हा आणि मग संग आणेल. आणि तिने तिकडे तिची सेटिंग लावून घेतली गेली पळून खुशाल. तिला चांगलं वाटलं का असं असं नव्हतं करायला पाहिजे. तिने जायचं होतं दुसऱ्या संग गेली असती. नाही पण जायचं काय इकडे काही कमी होतं का. पोरं लग्न जोग आले पोरीचं लग्न करायचं तूही बसते का. जायचं होतं याच्या संग जायचं. दादा तुम्ही आवडत नसेल तिला तुम्ही लय भांडण म्हणजे करायचे. पोरं आवडलं नाही हा. तुम्ही ना लय मधून मधून भांडायचे बाई तिच्या संग मारायचे आणायचे तिला. हा ना हा बरं आहो तवल तवल पाय. आता माझी आई गेली म्हणून तुम्ही जरा शांतता घेतली. हा बरोबर तशी जिरत नव्हती मावली आहे की नाही. आता चांगली जिरल वय. केंद्र तसंच बोलत आहे की नाही चांगू. मला भांडत होते तुम्ही. हा तू एकदा निघून जाय. माझं जसं होईल तसं होईल. हा मला एकदा जाई ना जगाच्या नावाखाली ना तो एकदा लग्न लावून देतो. तू जाय बाय तो नवऱ्याच्या घरी मी सांभाळतो मा घरी एकट. हा हेच शेवटचं घर आहे ना. हा येस येस येस. काय याचं राणीनगर का काय असं नाव आहे हो. राणीनगरचं वाटतं ना. नाही तसा फोन नंबर आहे ना आपल्याकडे. पाहुण्यांचा फोन आहे ना. सांगितलेलं आहे ना बाबा. उचलायचं मी काय सूचना सांगितलेल्या आहे तुला तेवढ्या अंमलात आण बाबा. हा उचलायचं उचलणार नाही. अरे उतर त्या बाय उतरून ते बस म्हणले का बसायचं चहा दिला तो प्यायचा गपचीप. काही असं येडे चाळे नको करू. पाऊस कडत तुझ्या शांतवास मला नाही जायचं. काय होईल तो बरं चाल गप बसत जायच्या बाबा. अरे पोरगी दिली पाहिजे ना राव तुला.
हा तुला बायको नाही करायची का? हा मग- मला बायको करायची. मग असं येड्यावर नाही करू. गप्प बसायचं हा. चल चल शांत बस. चल उतर तिकून. चालेल. चल चल ना. चल चल आपल्याला घरी आलो पाहुणे आलो ना आपण. मला चॉकलेट द्या मग. देतो. चाल न पाणी द्या मग. बरं घे पी पटकन. बस काही मला राहू दे. अरे मला डॉक्टरनी पाणी प्यायला सांगितलेले ना जास्त. मला दूध प्यायचं होतं. हा मला दूध पण प्यायचं होतं. दूध पण पिऊ आपण. पाहुण्याच्या तिथे गेलो का मी म्हटलो का दूध आणा तर मग दूध आणतील ते. चल मी सांगून देईन पाहुण्याला नाव तुमचं. काय काय? तुम्हाला सकाळी एवढंच दूध दिलं. अच्छा अच्छा सांग. चल सांग सांग सांग. राम 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 या, राम. या, या. चला चलो चप्पल इथं काढ. कुठं मध्ये बसता का? हा नाही इकडेच बसतो चटई आणतो ना. आणा आणा आणा. हे पाहुण्यांचं घर आहे. हा हा आता तुला दूध प्यायचं ना. बस आता पाहुण्यांना एकदा दूध नको मागू. आता मी सांगल पाहुण्यांना कमी चहा पितो. माझा मुलगा दूध पितो. हा त्या मुस्काटच मारली. साखर टाकून पाहिजे ना. साखर चालेल ना. हां बस मग. हो या आलो. असू द्या बसा. बसा मांडी घालून. बसा बसा बसा. अरे ते काय हो काय नाही ते चक्कर आले काय पाहुण्याला? नाही 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 चक्कर काय बरोबर का काय विशाल नाही ते दवाखान्यात न्यायला. नाही 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 उठ. ते हा? काय आहे नाही नाही जागरण झालं ना. आम्ही आहे ना हा? पंढरपूर तुळजापूर गाणगापूर. मी याच्यावर नाही भाजणार. मग मला खुलची पाहिजे. त्याच्यामुळे ना जरा दवदव झाली म्हणून त्याला जरा डुकली आली होती गाडीमध्ये बी. हा 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 बाकी काय. मला खुलची पाहिजे. हा खुलची पाहिजे. अहो पाहुणे येणं खुर्ची नाही ना. आता आता हे काय आता अहो खुर्च्या नाही आमच्याकडे. तुला झोपायचं आहे का? मला खुलची पाहिजे. कशाला? मला खुलची पाहिजे. म्हणजे बसायला खुर्ची पाहिजे का? हा. इथं लहान पोराची वर गंमत झाली आता इथं. अरे खुर्ची नाहीये पाहुणे घरी यांच्याकडे. आले आता तुम्ही. म्हणताय काही नाही ना. खुलची नाही म्हणता. ही चटई टाकलेली आहे ना बसायला. याच्यावर बसायचं. मी तर मांदी बसू का? सरकुमास. अरे मांदी बसू का? पाहुणे नाव ठेवतील ना. पाणी पी पाणी. काही नाही आता ज्या कार्यक्रमासाठी आलो ना तो कार्यक्रम आपण. मला आहे ना डॉक्टरनी आहे ना मला मूतखड्याचा त्रास आहे. हा आणि का? डॉक्टरनी स्पष्ट सांगितलं सारखं तर भुगे पाहत साहेब तुम्ही आहे ना कमीत कमी 5 लिटर पाणी तुमच्या पोटात गेलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आहे ना मी अशी बाटली संघ वापरतो. मग तुम्ही दोघं सांगत पाहिजे का? काय आता का पाहुणा पेतोय तुम्ही पेतोय मग पाणी आहे ना ते. पाणी आहे का? हा चांगलं जमलं तर पाण्याचा ग्लास भरून सांगा मुलीला. चालेल ते होईल सगळं होईल. हा ना मग. हो हो बरं मी काय हा बरं तुम्ही पाणी बिणी घेणार आहे? हा ना पाणी जास्त सांगा. हा. बॉटल बी भरून घेतो हा. आणि आम्ही दोघं पाणी पण पितो. नाही बॉटल तुम्ही नंतर घ्या बरं व हा डायरेक्ट नळाला लाईट वाटलं सर. पण थोडंसं थांबा फक्त तुम्हाला आता पाहुणे आले ना. हा जर तुम्हाला मुलगी बघायचा कार्यक्रम करायचा म्हटल्यावर मुलगी येताना तुम्हाला पाणी घेऊन येईल ना. बरोबर हा हा असं आणतो. हा हा ए काजल आवरलं का ग तुझं? बर पाहुणे आले पाणी घेऊन ये बरं पाहुण्याला. काय अगं नंतर काय आता पाहुणे आले आता त्याला पाहुण्याला आधी पाहून जाऊ दे ना. काय माहिती. काय नाही 5 परत तुला आवर. पाहुण्याला पाणी आहे. जागरण होईल म्हणा जास्त झोपू हा त्यांच्या पाहुण्याला जागरण होईल जास्त. ते पाहुणे सारखं झोपत आहे खाली पडत आहे. मग ते काय झोपायला आणले का इकडं आपल्या इकडं? म्हणजे पाहुणे पाहायला आले पुरीला का झोपायला आले ते? नाही नको पाण्या पावसाचे दिवस जाऊ त्याला लवकर आवरून. हा ये लवकर ये पाणी घेऊन ये. आंघोळ करून नाही येईल का पाहुणा? नाही अहो जागरण असले झाले होते. हा, मला हा. बोललो ना पंढरपूर गाणगापूर आणि नंतर आहे ना मी नको म्हणत होतो. लगेच अक्कलकुव्याला जाय अक्कलकोटला बी गेलो मग. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. त्याच्यामुळे ते फुल जागरण होईल. स्वामी समर्थ. चांगला देव करते पाहुणा. मग स्वामी समर्थ. आणि त्याच्यामुळे माझं बी झालं ना. मला सुद्धा अक्कलकोटला जायला लई- दोघे बापले सांगत होते बा. हा श्री स्वामी समर्थ बरं. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही काय का सावकाराचा धंदा करताय ना? हा हा
हा. अहो पुऱ्या पंचक्रोशी टोपीवर ओळखले मी. हा टोपीवर ओळखले. मग अहो नडल्या आडल्याला काम येणं चांगलं आहे ना. भगवंतानी खूप दिले ना आपल्याला. हा. हा 50 एकर कांदे माझे 50 एकर. बाबा बाबा बाबा. त्याच्यामध्ये स्वतःची 25 एकर जमीन आहे, दुसऱ्याची 25 एकर धरेले. तुम्ही तर डायरेक्ट एकटा पाकिस्तानला पुरवशाल कांदे आहे ना. नाही एवढं नाही. खायला? नाही अहो कांदा लय लागत हो. हा ना. नाशिक जिल्ह्याला सुद्धा पुरू शकणार नाही मी. हा का? हा तो पाकिस्तान म्हणतात. मग 50 एकर कांदा मी सोपाय का? नाही मग तुला काय पूर्ण पाकिस्तान येईल का? है की नाही? आता पुढे चाल. एवढा टाइम लाईट असतंय का? दार मधून गळा ना गल्ला सगळे भरून मग तांबे भरून घेते का? हा हे बघ फक्त पाणी द्यायचं. पोहे बियाचं चहाचा घाण नाही घालायचा. नाही ना. कारण की आतापर्यंत इतके लोक चहा पोहे खाऊन गेले ना. मग इतक्या डोक्याला ताण झालाय. हा मी काय म्हणते थोडासा चहा केला असता. 2 तांबे भरून घे. 2 पोर आहे ते पोराचा बाप आहे. मग नाव सांगायचं एकच तांबे द्यावं लागत. अगं नाही काय कर 2 तांबे भरून घे. एक पुढे ठेवता येईल. दोघं एक पितील असं घे. मग एकच घेते का? बरं एकच घे. मग एक काम करा मग आधी द्यायला पाणी प्यायचं. हा पाणी पिऊ दे ना आधी. धरा मग देऊन टाका तुम्हीच. मीच नेऊ का? हा मग ते आताच पाहून देतील. मग पैसे नाही दिले मग काय करावा? हा ना गल्लाच देऊ पाव का? घालाच दे घालाच दे. आपले पैसे घ्यायची गरज आहे दादा. नाही पैशाचा मरू द्या काय. तुला पास करणं गरजेचं आहे त्यांनी. चल मला पाच नाही करायचे मग. पाहू आता. चल तुम्ही पाणी घेऊन जा, दुसरं पाणी घेऊन जा आम्हाला. पाहुणे बोला. घ्या पाणी बरं. बस थँक्यू घ्या घ्या पाणी घ्या. घ्या ना पाणी. याच्यात ओतून दे. नाही याच्यात बी वतायचंय. अगोदर पिऊन घेऊन मग याच्यात वतून घेऊ ना. अगोदर याच्यात वतू का? बरं ते पाहुणा का लय हट्टी काय? नाही काय नाही त्याचं म्हणणं आहे ना. अहो, बाटलीच पेतोय बाजू. ऐका माझ्यावर खूप जीव आहे त्याचावाला. त्याला माहितीये आपल्या पप्पाला डॉक्टरनी काय सांगितले 5 लिटर पाणी पप्पाच्या पोटात गेलं पाहिजे. हा. याची तो काळजी घेतो. अच्छा अच्छा. हा म्हणून तो काय म्हणतो अगोदर बाटली भरून घ्या. भरून घ्या. हा, हा बरोबर. या बाय. अहो खरंच आहे ना मुलगा त्याच्यासाठीच पाहिजे माहितीये का? हा मग नाही अशी काळजी घेणारा मुलगा आहे ना हा. तुम्हाला पुऱ्या ऑल इंडिया मध्ये सापडणार नाही. नाही लय काळजी घेतो तुमचं पोरगा. मग या बाय ना. नाही मला अजून पाहिजे. मला बरं अजून तेव्हा नाही तुला म्हणजे भरून घेऊ का पूर्ण? हा. त्या पाय त्याला माहिती आहे ना पप्पाचं टार्गेट हा किती लागत आहे म्हणून. 5 लिटर रोजचं. तुमच्याकडे 5 लिटरची बाटली आहे का पाहुणे? नाही हो आमच्या कोणी एवढं पाणीच पिती नाही. नाही भानगड काय झाली माझ्या घरी 2 बाटल्या आहे. आमच्या काय होतं माहिती का? पण ते दोन्ही बाटल्या मी हा बरं आता हे झालं. पोर तर पप्पी घेते तुमच्या. मग पोर पप्पी घेतो तू. आता लाडतोय लाडतोय. ए पुरी चाल. आय, आय, आय. हा बस 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 बेटा बस ते जागरण व्हायला ना त्याला त्याच्यामुळं असं आहे तसं. बस दादा हा काय भानगडी? काय ते म्हणजे आम्ही 4 आम्हाला गेलो कुठं देवा करायला. त्याला जागृत झाली तेव्हा त्याच्यामुळे ते असं करतोय. काय नाही मला केलायला जोडी होणार. काय मला केलायला जोडी होणार. डिशम. हा बरोबर. दादा काय आहे? आम्ही काय त्याचे डब्ल्यू नाही खेळते बरं का. नाही पाहुणे डब्ल्यू नाही. तो काय म्हणतो मला खेळायला जोडीदारीन होईल असं. हा माझा लग्न बरोबर आहे झालं ना? लग्न झाल्या मग तुमचा खेळ चालणार ना तिकडे. हा थोडीशी त्याची स्टाईल आहे ना जरा हा. विनोदी ते पण पाणी कमी पड राहिलं. विनोदी स्टाईल आहे म्हणून तो काय म्हणतो मला खेळायला जोडीदारीन होईल. आणि बघितल्या बरोबर तो खुश झाला. मग खेळायला जोडीदारी करायची राहते पाहुणे हा आयुष्यभर. पाणी पितो का? पाणी पी. पाहुणा का बरं असं करतो? अहो सांगितलं ना जागरण आहे तो जांभळी देतो. दादा मला वाकड तोंड केलं त्यांनी. तेव्हा ते असं का बरं करते तुम्ही? अहो, पाहुणे आज माई पोर पाहायची दिली सोडून काय पाहुणा करू राहिले तेव्हा जीभ बाहेर काढतो हातवर. अहो त्याची ते स्टाईल आहे मुलगी काची? बघण्याची. हा. आता सगळ्या स्टाईल बदलल्या ना हो मुलांच्या. जिबी शेंडर पाहिजे का चाटून पाहत्या का पहिले पुरी? काय माहिती. नाही चाटून बिटून नाही ग. मग तुला काय चाटून पाहू राहिलं का तो? या तो तर नागावानी पुसपूस करतोय. नाही त्याच्या विरोधात कोणी जर बोललं ना हा
पाहुणे त्याचे काय चाललंय ऐका, काय ऐका, पाहुणे? ऐका, ऐका, त्याच्या विरोधात बोलू नका ना राव. त्याला समजतं, तो ज्ञानी माणूस आहे बरं. मग ते असं पाणी पिया थंड. हा, घ्या. थंड. पहा बरं मग या असं पॉझिटिव्ह बोललं का हा? कोणतं? मग कोणतं पियचं? हा ते द्या काका तुम्ही ते. हा हा बाटलीतलं बरोबर. बरं, बघा नाव वगैरे विचारा. बघितलं बरं, का का त्याचे पाहुणा पाणी पी बरी पोरगी नाव गाव काय विचारून घ्या. विचारतो काय एवढी घाय नाही नाही, तुम्हाला? काही नाही आम्हाला पाण्या पावसाचं टप्प्या हा. तुम्हाला लांब हे जायचं बाय, आता नाव गाव आहे ना पाहुणं, खरं सांगू का? हा. तुळशीला पाणी टाकायला राहून द्या थोडस. हा 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 बरोबर आहे. मग असं काय करताय तुम्ही? अरे हा. तुम्ही कडे पाणी प्यायला झाले काय काही तेच कळायला दोघं बापले जास्त पाणी पिऊ नका मुतायला लागल. ऐका 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 बा मग अशी सांगितलं तेव्हा मुलगी नव्हती मला आहे ना हा. बरं का. चालेल का सुनबाई म्हटलं तर लगेच ना थोड्या वेळ सुनबाई मला आहे ना डॉक्टरनी अजून नाही झाली ना अहो झाली असं गृहित धरितो आम्ही. असं आहे का? कधी बरं, माणसाने निगेटिव्ह बात नाही करायची. बोला बोला म्हणू का सुनबाई? नाही आपण दीदी म्हणतो ना आपल्या दीदीला हा नाही आपल्या ती तर काय सुनबाई मला डॉक्टर दीदी मग दुसरी दीदी. हा 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 तर डॉक्टरनी पाणी प्यायला सांगेल. मला किती? नाही नाही तुला नाही त्याची दिदी तिकडे माझी मुलगी आहे ना तिला दीदी म्हणतो ना तो. हम्म. ती गलची दीदी एक दीदी आणि दुसरी दीदी. बरं दुसरी दीदी जाऊ द्या. काय बिघडलं? बर काय असेल तुमचं ते आपल्याला लग्न होण्याशी मतलब आहे. दीदी म्हणून इथं आजीबाई म्हणू. हा. हा? नाही सांगतोय. ओ काय बोलताय तुम्ही? नाही अगं म्हणतो फक्त. मला सांग तुम्हाला आपण पोरं किती नेमके पोरं मला आहे ना एक मुलगा आणि 2 मुली. हा मुलीचे लग्न झाले का मुलीचे लग्न झाले. माझा मुलगा इंजिनियर हा आहे. राहिले का एवढा हा एक राहिले. खैस हा मागच्या बायकोचा आहे. पहिले बायकोचे काय काय पहिल्या बायकोचं सांगितलं ना. पहिल्या बायकोची आहे 2 मुली हा एक मुलगा. तो तो कुठे? इंजिनियर मुलगा आहे. हा तो दोन्ही मुली माझ्या नाशिकला राहतात. नाशिक राहतात पोरगा इंजिनियर पोरगा इंजिनियर आहे. मग बरोबर मागच्या बायकोला मागच्या बायकोचं झालं ना पण हा पण किती गुणी आहे. हो माझी मम्मी लय माझी चालत ती तुम्हाला दाखवू का मी माझी मम्मी कशी कशी चालत चालती? ती दाखवा तुम्ही माझी मम्मी कशी चालत ये बाय माझी मम्मी आज चालत चांगलं वडीत चालत बस बाल्या. आणि शिवाय खरा बोलतो. वा. खरोखर माझी आहे ना दुसरी बायको आहे ना अपंग आहे. हा का हा. हे बा आणि मला सांगा आपल्या आईबद्दल गुण गाणं चांगलं आहे. किंवा आपल्या आईच्या अंगी काय गुण आहे हे सांगणं मुलाचं कर्तव्य आहे. कर्तव्य बरं, बरोबर. आता तुम्ही पण आमच्याकडे मला- विचारता का यांचं सांगता ती आता? बोल का हम्म. पण मग मला लय मालती ते पण समजून ला. हा का? मग मला आता काय बोल मालती मग आपण दोघं मिळून मारू हा नंतर आईला. हा मला लय छान हा बरोबर बरोबर. पाहुणे आता मुलीचा हा विचार तुम्हाला पटला का? दोघं मिळून मारू. अहो मग ते जर लग्न झालं मग लग्न झाल्यावर जर त्याची आई जर त्याला मारित असेल हा. तर मग ते दोघं काय वर घेतील नाही कुणाला डोकं ठिकाणी आहे का तुमचं वालं? काय या तुमच्या मुलीला असं बोलणं शोभलं का? आपण दोघं मिळून मारू. म्हणजे मी नाही, त्याच्यासाठी असं याचं लग्न करून राहिलो का? अहो, नकलीच मारू आम्ही आता तो म्हणतोय ना. वाटलं तर आईला नका मारू पण याला मारा पाहुण्याला पण त्याला नका मारू अच्छा नक्का हा आलं लक्षात. मी काही इडी का? नाही मला काय वाटलं सुनबाई एक मिनिट मी काय बोलते माझ्या पप्पांना सांगते थांबा. हे बघा आपण काय करू माहितीये का आता तो जो बोलतोय त्याच्या तोंडावर असं बी मला कोणी पसंत करीतच नाही. आई गेली पळून हा ना आखी चव गेली एक तर करीना कोणी मला त्याच्या ऐवजी याला पसंत करून घेऊ आणि नाही का ह्यो जो पण ते म्हणतो कावापासून ना- असं करतो ते विचारावं लागेल ना जन्मता आहे का कसं आहे हा तेवढं आहे. मग हा पाहुणे हा बोला. कान तुकू नको कान. अरे तू कान अच्छा, नाही 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 नाही, नाही मी पुसून देते. अरे इकडे, इकडे. चुकलं नाही बेटा नाही चुकलो नाही. बरं ओ नवरदेव नाव काय आता यांचं? अजून विचारच कोणा काय माझं नाव हिरालाल घुगे हा विशाल घुगे. हा का? हा मारायला लावेल माझ्या मम्मीला घरी गेल्यावर तुला. बरं बोला पाहुणे. पाहुणा कावापासून असं करतोय म्हणजे जन्मता आहे का कसं आहे अहो त्याचा ओरिजिनल स्वभाव आहे ना तुमच्या लक्षात नाही आलं. त्याच्या अंगी दोन गुण तर लक्षात आले ना. हा आई बद्दल तो कधी खोटा बोलतो का? त्याची नाही. आई खरोखर अपंग आहे बरोबर आहे ना. बरोबर त्यांनी चालून दाखवलं त्याला खरोखर जागरण व्हायले म्हणून तो आल्या झोपून घेतलं. अच्छा कसं आहे ना आम्ही अजून तुमचं घर बघायला नाही आलो ना. काय आहे घरी काय हा. नाही. बेटा या पण नाही प्रॅक्टिकली तुम्ही त्याच्या अंगी असलेले आमच्या गली दोन गुण बघितले ना. हा. आमच्या गली मस्त दूध पेत तुम्ही अशी याच्यापेक्षा मोठी भावताले आता दूध पेत तुम्ही. मी पण रोज दूध देईन ना. अहो 10 गाई आहे आपल्याकडं. हा ना मी लय मोठं दूध पेतो. म्हणजे पाहुणा आणून दूध पितो बा मग हा अजून दूध पेतो म्हणजे बाटली नका हो हा. मोठी बाटली आमच्या गला. मोठी आहे का आणि मग हा मी दूध पेतो. हे बघा मी पाहुणे अंडा दिलं तर नाही चालणार का?
हंड्याने पाजलं नाही चालणार. हांड्याला कसं काय प्याता येईल का पुरे सारा अंगाव सांडेल ना. तांब्यानी तांब्याला येईल प्याता हे बघ बेटा हे बघ, तू समजदार आहे ना बाटलीनेच पाच तू टिंगल करू नको नाही. विकेट घेऊ नको हा. माझ्या मी पोराची. पिणारच नाही. तेव्हा नाही प्याणार आता पाहुणा. नाही पिणार. पिणारच नाही. दूध नाही प्यायचं कॅन्सर. दूध- अगं प्यायचं पण बाटली- बाटली ना. तू डायरेक्ट म्हणते हांडा. हे बघ मला टिंगल करणार माणूस ओळखू येत. तू माझ्या मुलाची टिंगल नको करू प्लीज. नाही बाबा बाई पोरताची नाही बरं का. अहो टिंगल चांगलं कधीच बोलले. करणार नाही. मी पोटभर पाजायचं बोलले. या असं हांडे बापरे, नाही. आतापर्यंत हा. किती जणांना समजून घेतलंय. हा म्हणजे मला नाही समजला हा मुद्दा. कधीच कोणाला नाही बनली नाही म्हणजे पाजायला. म्हणजे जो तो आला चालला हा का प्यायचं का भाऊ? हसता का पण तुम्ही हा? हसता का बरं बोलतानी. तेव्हा काय? पाहिलं ना आता तुमचाच पोरगा हसतोय तुम्ही आम्हाला वाटल्या. काय राहा तुम्ही. दात नाही. काय आहे पाहुणे ऐका ऐका नाही नाही हा. येडं काय हस- दादा? दादाला दात नाही. एक नाही एक ऐका नाही. ऐका येडं हसलं ना चालेल पण हा. तुम्ही शहाणे सुरते. म्हणजे तुमचा मुलगा येणार. नाही नाही म्हणजे येडा आहे सांगतो तुमचा पोरगा. नाही 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 मग काय तुम्ही तुम्हाला शहाणे सुरते तुम्ही- सावकार तुम्ही व्याजाच दादा करते मग बरोबर आहे आणि तुम्ही खुशाल मग त्या पोर येडा आहे ना येडा नाही मग काय ते औषध येडा नाही मग काय ते. कोण म्हणाल त्याला येडं हा? का रे भाऊ तू का येडा आहे का. त्याला येडं म्हणल्यावर राग येतो बरं का. गावातले पोरं पण असेच म्हणते. आणि मग काय मला गावातले लोक पण असेच म्हणते. कसं एवढं तेव्हा पाहिलं ना आता बाहेर आला म्हणजे कुणी म्हणणारच नाही त्याला येडं. हे या बाय सगळं हं. गाडी कोण चालवत आलं. गाडी तो स्वतः चालवतो कोण पाहुणा मग या बाय तुम्ही नाही, तुमच्या येडा कसं काय म्हणावं. अहो तुमच्या गेटवर जो सिक्युरिटी ठेवलं त्याला विचारा गाडीत खादी त्यांनी येडा असं खादी येडं. खात येडं ना. बरं. राहू जाऊ दे. पाहुणे आता बरं नाव गाव विचार का पुरीला. राईट राईट आता शांत बस बेटा त्याला आहे ना सगळं तेच समजतं कौतिक दाखवत बसले. कपडे कडे घालून आणले बरं पाहुण्याला. म्हणून मग घालून आणले म्हणजे मग आता मुलगी पाहायला जायचे तुम्ही मुलगी पाहूनच लग्न केलं असेल ना. हा. मी सुद्धा मुलगी पाहून अरे लग्न बरोबर. केलं मी सुद्धा एकदम कडक कपडे घालून घरी गेलो चांगलं होतो. राहतं बरं. हा? घरी चांगलं राहतं पोरगा. अहो 10 गाईचं दूध आहे ना तो काढतो का. तो नाही काढीत मग? मशीन काढतं हा. आणि सगळं काही हिशोब टिशोब तोच एक बरं मी काय म्हणतो, बोला घ्या तुम्ही नाव विचारून पुरीला. हा, आता- मला पोराला विचारायला. आता मूळ मुद्द्यावर आले तुम्ही. टपकन ज्या आलो. कामासाठी आम्ही आलो ना ते उरकून घेऊ ना. अहो, ते केव्हाचे म्हणताय नाव विचारा म्हणून. तुमचं जे इच्छा नाही मला विचारायची. एक तर बाहेर जायचंय. बरं हे बघ नाव विचारू का नाव त्यांच्याकडे काही आपण पैसे बिशे नाही का? मुलगी मागायला काय माहिती. करायला आलो ना मुलगी सावकार- बघायला आलो ना सावकार आहे. आता मी नाव गाव सावकार विचारतो असं हा राहते. मला याच्याशी बोलायचंच नाही. तुम्हाला काय करायचं कला मी याच्याशी बोलणारच नाही. अच्छा अच्छा सावकारा, काय झालं काय केलं माझ्या नाही नाही ते पप्पांनी? म्हणत्या यांच्या संग बोलायचं बरं नाही. हा नका बोलू द्या. त्याचा दात पडेल म्हणून. बरं हा नाही बोलला तर जाऊ. आहे बेटा. पोरता बोलता का रे? त्याच्या गप्प दात बस. हे बघ बेटा हात तुमचा काढून आपण त्यांना हे लावू. ऐक गा ऐक गा ऐक गा. हा, आता आहे ना तुझं नाव सांग सांग ना. जेणेकरून मला आणि यांना ऐकू येईल असं सांग हा हा. पूर्ण नाव सांग. माझं नाव काजल बाबूराव ठोके. आडनाव ठोके आहेत का हो. बरं बेटा मला सांग तुझं शिक्षण किती झालं. माझं शिक्षण 12वी झालं. बस आणि 12वीच्या नंतर ते FY तर सोपं असतं म्हणतात ते नाही केलं का मी. नाही नाही. केलं तिला का? ना जोडी नव्हतं कोणी. हम्म. कॉलेजला लांबच जायला. ते काय त्याच्यामुळे ना, मी आणि आमच्या पाठवलं. शेतातलं काम होतं ना. हा करायला कोण नव्हतं. हम्म. काय झालं पाहुणे हिची आई ना हम्म. माझा आता महिना झाला तेव्हा समज पाहायला आले. सांगू दे असे सांगू दे. टॉपच्या आणि बापलेक. बर आता बापलेक पाहायला आले पोरण आम्ही मध्ये बोलतोय म्हणजे आणि माय बायको ते पोर कुशाला इकडे बाहेर साईडला बोलत होते. काय बोलतात आणि जशी गेली ना त्या पोरासंग तर परत आलीच नाही. यो बाबो हा म्हणजे हिला पाहायला आले बापले आमच्या सारखे हा मागच्या महिन्यात हा आणि त्यांनी काय केलं आम्ही दोघं मध्ये बोलत होतो. मागच्या महिन्यात नाही मागच्या वर्षी. मागच्या वर्षी हा आणि तुम्ही दोघं मध्ये बोलत होते हा आणि तुमच्या बायकोनं काय केलं मग त्या पोरानं माय बायको इकडे बाया कोपऱ्यात बोलत होती. बर आणि बोलता बोलता त्याचं काय ठरलं ते दोघे निघून गेले हो. अरे अजून बापरे. तपास लागला नाही. आणि तुम्हाला मी विचारलं मुलीला आई आहे का तर तुम्ही म्हणे मरेले का म्हणलं मरेल काय बोलायचं खोटं नका जाऊ बोलू. द्या ना दादा आता ते नाही नाही जे सांगायचं. करायचं ते सांगितलं आपण. म्हणजे मोडलं पाहिजे का. नाही नाही मोडायचं काय समज इकडं. नाही नाही चांगली गोष्ट आहे मला फोन आठवतं तुम्हाला विचारलं मुलीला आई आहे का तुम्ही आणि मरेले ती मग आता मेल्यासारखीच आहे ना बरोबर ती आहे बाई. ठीक आहे या बाय तुम्ही प्रामाणिकपणे कबुली दिली ना चांगली गोष्ट आहे आम्हाला खरं लागत आहे बोलायला. बरं बेटा आम्ही आता मी लपून तुला नाही ठेवलं. ऐक ऐक नाव विचारलं शिक्षण विचारलं हा मामा मामा का. ते मामा काय बेवडेच आहे ते मामाचं काय अहो काय पाहुणे तुम्ही गप्प बसा ना प्लीज तो काळा आमचं तुम्ही नसेल माहिती तो थांबा मी सांगते. तो मामा आहे तिचा मला सांगा परीक्षा घ्यायची कोणाची बोत्र माझी- तोंडाचा आहे तो. माझी. हा. हा मुलीची घ्यायसाठी आलो बरं, ना घे, घे, सांग. नाही तर हे पोरग जर खवळलं ना तर ते बोकंडी बसल तुमच्या खबर त्याला राग जर आला मग मध्ये बोलू नका दादा. मध्ये बोलू नका ना हा, बोला काय? बेटा. मामा कुठले सांग माझे मामा ना मुखेडला राहतात. येवल्या तालुक्यातलं मुखेड हा. बरं काय नाव ग
विठ्ठल कांगणे. अच्छा, इथं कालनीची भाची आहे का तू? दात पडेले. अहो अरे बाकीचं सांगूच नको. सामाजिक असे काळे कुठे नाक अरे 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 सामाजिक क्षेत्रामध्ये वाव करणारा माणूस आहे तो. आणि मला बी थोडासा सामाजिक छंद आहे. आमची ओळख आहे 25 वर्षापासून. मला काय माहिती तू त्याची भाची आहे म्हणून. आता आपला संबंध आहे ना जवळजवळ जमलच. बरं आता मामा झाले. मावशी मावशी आहे ना मधली 2 वारले. अच्छा अच्छा, म्हणजे याला आपण मदरली मदारला म्हणतो तशी. आणि दोन्ही मावशी वारल्या? 2 वारल्या, आता मधली आहे. मधली मावशी. बरं हरकत नाही. मामा मावशी हे फक्त आहे ना नुसतं विचारायसाठी असतं. मला सांग खरं संबंधाच्या बाबतीमध्ये पूर्वी मामा भाग घ्यायचे, आता मामा घेत नाही, मावशी घेत नाही. माझी मावशी मित्रासंग. हा का? नाही नाही ते मावशी. म्हणजे माझा मामा आहे ना विठ्ठल कांगणे, हा त्याचा मित्र होता. आता तो यायचा आमच्या घरी. बर. मग माझ्या मावशीचे ते प्रेमात पडली आणि पळून गेली. बाय तुमचे दोघांचे मी आभार मानतो, कारण तुम्ही जे काही खरं आहे ते सांगू राहिले. आणि माझा मुलगा बी लय प्रामाणिक बरं का. त्याने आईची चालायची ऍक्शन तुम्हाला करून दाखवली. बरोबर आहे ना? म्हणजे आता संबंध जमावायला काय हरकत. त्याला काही दांडा बिंडा लावा ना मागून. कसला? ते असं पडतात. आधार पावलेला आधार. असं करू का? नाही तर टप देऊ का बसायला? नाही नाही नाही. असा गोळाचा मॉडेल तो गोळ. अहो मोडल तेवढं एकुलता एक गोळे माझ्याकडं. आता कसं लावला अहो आमचा एकच गोळ आहे तो. असं नका करू. नका असं काय नाही मोडणार नाही ना. बरं जा बरं जा. मी दर लावता असा दर राखीतो. अवघड आहे. काही विचारायचं का आणखी? झाला का विचारू? अय विशाल, ए बापडे, अरे मला पाणी. नाही तुझ्या बायकोला हे बाय नाव विचारलं, शिक्षण विचारलं, मामा विचारलं, मावशी विचारलं. आणि मावशीचं पुढे लफडं होतं. मावशी कशी? अजून त्यांची बायको नाही झाली. मी नाही नाही म्हणजे त्याला काही विचारायचं का अजून? येड्याचं बाजार ते सगळ्यांना होता. सारखे झाले वाटतं. काय काय हे मेंटल दिसतंय. मोती करायची? अरे जाताना करून आता कळ काढ ना थोडीशी. अर्जंट आहे का पाहुणे? हा त्याला बाथरूमला जायचं काय? आता कोण घेऊन जाईल? अहो पैसे बिशाचं ते काही हातात. अहो पूर्वी नाव गाव विचार तुम्ही. नाही नाही देतो ना देतो. अहो माहिती आहे मला. फोन पे टाकील मी. थांबा. अहो नाव गाव म्हणजे 4 माणसं द्यायचे राहते का? फोन पे कोण पाहत? नाही नाही पण ते लघवीचं काय करायचं? हा मग त्याला मध्ये न्यावं लागेल. रडू नको. थांब सोडून देतो म्हणतो पण तू टाकशील अंग भो. असं नको. लघवी करायची ना बाथरूमला घेऊन जाणार आहो. कोण मी नेऊ का आता? आता मला माहिती असतं तुमचं बाथरूम कुठे आहे. जा आता घेऊन काय मग. का तू घेऊन जाते शहाणे हो. आता? दाखव बरं दाखव बाथरूम दाखव. मी कसं हा पाहुणे बाथरूम तर दाखव फ्री. मी जाऊ का? लांबून दाखव जा. बाथरूम दाखव. हा जा. चला. उठ ना. एवढी झोप लागली का तुला? अक्कलकोटला जाऊ नको म्हणलं तर लय. जा जा हात धर बेटा जा. जा हळूहळू. जा हळूहळू. बाथरूम दाखव आणि घेऊन ये परत. पाणी टाकायला लाव जास्त. तुमच्या घर लय छोट आहे, आमच्या घर लय मोठं आहे. हा ना. आमच्या हा घर अशा मोठं आहे घर आहे आमचं. ते काय ना आता म्हणजे तुमच्या बापासारखं माझा बाप नाही ना सावकार. साई बाबा, साई बाबा. हा बाप्पा केला ना. मला पप्पी द्या. हं? मला पप्पी दे ना. आता हा काय डोक्याला जाणे पप्पी. हा पप्पी सुसू करून या नंतर पप्पी दे ना. कळलं? हा आधी शुशू. तुला ये सुसू करायला इथं गेलो. नाही इथं नाही, इथं आहे बाथरूम. इथं करायची. जा. तू नको, मला लादवत ती. हा मी नाही येत. जा. मला लादवत ती. मला वाटलं लावून घेतो काय मधून. झाली. हुशारी पाय पुसतो. चला आता मला पप्पी दे. अरे तू आतमध्ये काय केलंय? हा संडासला. संडासला आली. धुतली का मग? शिशी धुतली का? तशीच पॅन्ट घातली. मला जीवाला आलं. जीवाला. अरे पण ते बाथरूम वरती हागलाय की तू. छी. मला पप्पी लागते. शी दादा. दादा. काय
काय झालं काय पाहुणे काय झालं कुणास लगेच नेमता करता संडास गेले सगळं बाथरूम वर तुला काय आणि वरून पप्पी मागतोय. काय पप्पी काय झालं काय झालं पप्पी पाहुणे मागायचं काय? काय झालं बेटा तू बाथरूम दाखवायला गेलती ना अहो बाथरूम दाखवलं त्यांनी बिना धुतल्याचीच पॅन्ट घातली आणि तिकडे वरती इंग्लिश बाथरूम आहे कळत का घ्यायला हो माफ करा सॉरी माफ करा काय तू राहिले वाईट करतो तुला सांगतो काय झालं? तू सावकार के ना लोकांना व्याजाने पैसे देतो ना बरं का जाई गाडीत बैस बैस गाडीत तू ना त्याचं रक्त पितो गाडीत बैस म्हणून तो पोटी नाही याची जलमले हो नीट सोन सांभाळून नाही बोला नाही, बरोबर आहे देव लांबणे राहत काठी घेऊन नाही मारी नाही का अहो आता प्रामाणिक अहो, ते मी म्हणलं तुला आता ते बाथरूम तर धुवून घ्या मी धुवणार नाही हे अरे बाथरूम मग आता बाथरूम खराब पप्पा पप्पा मी चाललो पळून कुठं? मी चाललो पळून पळून हा. अरे मला येऊ दे ना नाही मी चाललो पळून त्याच्या आईचा रांगडाचे मला येऊ दे ना मी चाललो पळून अरे थांब मला येऊ दे बसा गालीत पाहुणे थोडा विचार करा बसा गालीत बसा गालीत आम्ही चाललो पळून आम्ही चाललो पळून आम्ही गाडी चाललो चालव पळून. आईचा रांगडाचे टाटा. बाई कसं नवीनच आयटम होता हा तर अरे नवीन आयटम म्हणजे ते आल्यापासून ते असं येडवणे करायचं हा होतं का डोक्यात ते पोरग काय दादा तुम्ही सावकाराचं मोठं घर म्हणून तुम्ही बोलून घेतले सुनी. अगं मला कोणा सांगितलं ते गंग्यानं ते गंगे म्हणे लय भारी सावकार आणि सावकाराचं पोरग लय भारी त्यांचं तर असं झालं ते मोठं घर पोकळ वासन मारा जाई बसा बसा ते जाऊ बसा का वारा निघा ना पण ते पोर तर चांगलं पाहिजे ना हा मुताला गेलं ना बाथरूमला गेला तिकडेच घाण करून दादा, ठेवली. दिसायला- दुताने आलं त्याला दिसायला चांगलं होतं बरं का अरे पण ते डोक्यात काहीतरी सायको दिसते मला सायको होतं हसत काय रडत पण काय मी सांभाळून घेतलं असतं त्याला अगं तो काय समजलं असलं पण मग त्याला घरात जाऊन पाहिलं काय राडे केले घर जावई म्हणून आला असता घरामध्ये कोण मा इकडे नाही रे भाऊ या अशा उपाधी मी ठेवू शकत नाही तर नाही का? हा नाही नाही जाऊ या अशा उगाळी नको बाक जाऊ दे चला घरामध्ये पण मी काय आता गेले ते जाऊ दे बरं झालं पोहे बे केले नाही त्यांना हा म्हणजे मग. ते वाया गेले असते इथून मागे गेलेच आहे बाया हा मग कधीच आधी करायची नाही त्यांना बाई मी 500 रुपयाचा तांब्या काढला बाई पाणी द्यायला आणि तिने 1 रुपया सुद्धा फेकून हा मारला तो म्हणतो फोन पे पा तो हा. सावकार म्हणतो फोन पे मारितो हा चल चटई घेऊ उचलून दादा राहू दे मला झोपायचे